पुत्रदा एकादशी पौष शुक्ल पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, आता तुला पुत्रदा एकादशीच्या व्रताचे महात्म्य सांगतो. ते ऐक. पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापुण्यशील व पराक्रमी असा होता. त्याला शैव्या नावाची लावण्यकाने महान पतिव्रता अशी एक स्त्री होती. उभयतांना सर्व सुखे अनुकूल होती. संपत्ती त्यांची दासी झाली होती. ऐश्वर हुजऱ्या बनवले होते. ज्ञान भाट झाले होते. सामर्थ्य रक्षक बनले होते. पण धर्मराजा त्यांना पुत्र संतान नव्हते. ज्या घरात सर्व प्रकारची सुखे आहेत, पण त्या घरात तानुले हसत नव्हते, चिमुकले बोबडे बोल बोलत नसेल, सोनुले खेळत नसेल, तर ते घर तेजस्वी तारांकांनी व्यापलेले, पण चंद्रप्रकाश नसलेला, सुंदर आकाशाप्रमाणे वशलंका सजवलेल्या, पण कपाळी कुंकुमतिलक नसलेली स्त्री प्रमाणे, राज्याने जिवंत दिसणारे, पण स्वातंत्र्य नसल्यामुळे मेलेल्या देशाप्रमाणे, नवविधा भक्तीने नटलेल्या, पण भावावाचून विटलेल्या संतांप्रमाणे होय. वनात संचार करीत असताना नाना प्रकारचे पशु पक्षी लतावृक्ष निसर्गाचे देखावे पाहिले. पण जेव्हा त्यांना गायी आपल्या वासरांना पाजीत असलेल्या, चिमण्या आपल्या पिलांना भरवीत असलेल्या, हरणी आपल्या पाळासह उड्या मारीत असलेल्या पाहिल्या, तेव्हा त्यांना फार दुःख झाले. मनुष्यावर दुःखाचे संकट कोसळले म्हणजे त्याला देवाची आठवण होते. हाच न्यायाने त्यावेळी राजाला भगवंताचे स्मरण होऊन त्याने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. हे श्रीकृष्णा, जगन्नियंत्या, पुत्रसंतान नसल्यामुळे आम्ही उभयतांना अत्यंत दुःखी झालो आहोत. आता हे दुःख आम्हाला सहन करवत नाही, तेव्हा यातून आम्हाला मुक्त कर. तू सर्व शक्तिमान व कर्तुम यथा कर्तुम सामर्थ आहेस. अशा प्रकारे तो भगवंताची प्रार्थना करीत आहे. तो त्याला समोर एका सर्व ऋषींचा समुदाय स्नान करीत आहे असे त्यास दिसले. तेव्हा तो आपल्या पतीसह त्यांच्याकडे जाण्यास निघाला. ते सरोवर मानस सरोवरहून अत्यंत रमणीय होते. अमृताच्या तोडीचे होते. त्यात राजहंस पोहत होते. जागजागी कमले विकसित झाली होती. त्यावर भ्रमर गुंजारव करीत होते. भोवताली आंब्याची, चिंचेची, पेरूची, वडाची, पिंपळाची, नारळाची, फणसाची सर्व प्रकारची दाट अशी झाडी होती. त्यातील प्रत्येक वृक्ष फुलांनी आणि लादलेले होते, पुष्पांनी लादलेला होता, म्हणून ते आनंदित दिसत होते. त्यातून त्यांना सुगंधित पुष्पांनी फुललेल्या जाई जुईसारख्या वेलांनी आलिंगन दिले होते. त्यांच्या आनंदाने पर्यवसान रंगपणात झाले होते. असल्या कित्येक रंगले वृक्षावर पोपट मैना एकमेकांना फुलवीत होत्या. कोकिळा गायन करीत होत्या. बकडुक्षित पक्षी फळावर ता मारीत होते. माकडे एकमेकांना वाकुल्या दाखवत होती. सरोवराच्या काठावर एका बाजूला पांढरी शुभ्र कबुतरे वर मान करून छाती काढून ऐटीने डुलत चालत होते, तर दुसऱ्या बाजूला हन्नीचा कळप पाणी पित होता. तिसऱ्या बाजूला हिरवेगार गवतात गायी आपल्या वासरासह चरत होत्या व मस्त बैल आपल्या शिंगाने माती उकरून डरकाळ्या फोडीत होते, तर चौथ्या बाजूला निवांत अशी जागा पाहून बगळे कासवीनादी जलचरांना भिवून काठाशी आलेल्या माशांना गिळण्याकरिता एका पायावर उभी राहून त्यांचे ध्यान करीत होते. अशा त्या रमणीय सरोवरावर त्या ऋषीजनांपैकी कोणी स्नान करीत होते, कोणी स्नान करून अंग पुसून दुसरी वस्त्र नेसत होते, कोणी आपल्या जटातून नीटनेटके करीत होते, कोणी रुद्राक्ष, स्फटिक इत्यादी प्रकारचे आपल्या माळा ठाकठीक बसवीत होते, कोणी भस्म लावीत होते, कोणी वेदघोष स्तोत्रपाठ करीत होते. अशा त्यांच्या स्थितीत तो राजा व राजकांता तेथे आल्या. ते त्या ऋषीजनांना साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले की महाराज, आपण कोण आहात हे आपल्याला त्या सेवकाला कृपा करून सांगा. मी भद्रावती नगरीचा राजा आहे. आपल्या या साऱ्या प्रकारावरून आपण धर्मशील व समर्थ आहात असे दिसते. राजाचा हा प्रश्न ऐकून ते ऋषी म्हणाले की हे राजा, आम्ही
विश्वदेव आहोत. आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्नानास आलो आहोत. जे कोणी पुत्राची इच्छा धरून हे एकादशी व्रत करतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल. ऋषीजनांचे हे भाषण ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला आणि तो म्हणाला की महाराज, मला पुत्र संतती नसल्यामुळे मी दुःखित झालो आहे. माझ्या पितरांचा उद्धार कसा होईल याचीच मला अहोरात्र काळजी लागून राहिलेली आहे. तेव्हा या पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे हे विधियुक्त सांगा, म्हणजे मला या दुःख सागरातून आपण तारल्यासारखे होईल. महाराज, या आपल्या शिवकावर कृपा करा. पुढे त्या ऋषीमुनींनी त्या राजाला पुत्रदा एकादशीचे व्रताची कथाविधी कथन केला व राजाने आपल्या पत्नीसह आणि ऋषीमुनी तेथे पुत्रदा एकादशी व्रत केले. नंतर राजा आपल्या घराकडे परत आला. काही दिवसांनी त्याला रूपवान गुणवान असा पुत्र झाला व अंती सद्गती मिळाली. हे धर्मराजा, जे कोणी हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन मोक्षाला जातील. पौष शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.